जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगुकारा ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय योजना विभागातर्फे शांतिवन नेरे येथे आयोजित केलेल्या 7 दिवसीय रहिवासी शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी झाले। या उद्घाटन सोहळ्याला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, संस्थेचे सचिव डॉक्टर सिद्धेश्वर गडदे, राहुल घरत, कुष्ठरोग निवारण समितीचे चेअरमॅन प्रमोद ठाकूर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.के. पाटील, रामशेठ ठाकूर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉक्टर महेश्वरी झिरपे, बीसीटी लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सानवी देशमुख, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आकाश पाटील, प्रथमेश ठाकूर, मुंबई विद्यापीठाची राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे OCD सुशील शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील विविध शाखांचे विभाग प्रमुख आणि शांतिवन कुष्ठरोगी समिती नेरे येथील सर्व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी पनवेलचे न्यायाधीश RM चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। या 7 दिवसीय रहिवासी शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागातील दोन्ही महाविद्यालयातील स्वयंसेवक वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत। त्यामध्ये स्वच्छता रॅली, श्रमदान, वेगवेगळे बौद्धिक सत्रे यांचा समावेश असणार आहे। या 7 दिवसीय निवासी शिबिराचा राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लाभ होणार आहे। तसेच एक राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणून राष्ट्र उभारणीसाठी असणाऱ्या जबाबदाऱ्या ज्ञात होणार आहेत। त्यामुळे चांगुकारा ठाकूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे चेअरमॅन प्राध्यापक डॉक्टर राजेश येवले यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा 2025-2026 चा अहवाल सादर केला। एक अतिशय चांगल्या ठिकाणी तुम्ही 7 दिवस इथं घालवणार आहात। थंडी सुरू झाली, आपण बघितली, काल रात्री पण थंडी भरपूर होती, घरी अनुभवली असेल, पण त्याच्यापेक्षा 1-2 पॉईंट तरी जास्त कमी तापमान इथं असेल। तिथं 18 असेल तर इथं 16 असेल, तर तो आनंद आपण लुटा। आणि आपण इथं जे काय 7 दिवस काम करणार आहात हे लोकांना पटलं पाहिजे, लोकांनी शाबासकी दिली पाहिजे की बाबा खरोखर CKTचे JVSPचे विद्यार्थी येथे येऊन गेले आणि आमचं हे काम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं, आम्हाला मार्गदर्शन केलं। तर अशा पद्धतीनं आपण सर्व विद्यार्थ्यांनी हे काम करावं। तुमच्या ह्याच्यानं भरपूर फायदा होणार आहे। इथं आपण जी कामं करणार आहोत 7 दिवस, त्या 7 दिवसामध्ये जो बारीक असेल त्याचं वजन नक्कीच 1-1.5 किलो वाढेल, आणि जो कमी वजन असेल, जास्त असेल त्याचं काय होईल, कमी होईल, आणि कमी वजन असेल त्याचं 1-2 किलो नक्कीच वाढेल। तर तसं जेवणाच्या ठिकाणी आम्ही सरांनी नारळ फोडला, आता स्वयंपाकांना सांगितलं की चांगलं जेवण आमच्या विद्यार्थ्यांना इथं मिळालं पाहिजे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला खरोखर एक चांगली संधी आहे की आपण आयुष्यामध्ये आता रील तुम्ही बहुतेक बघतो का नाही? बघा, त्याच्यावर रील सतत चालू असतात। नवरा बायकोचं सतत भांडण चालू असतं, तू भांडी घास, मी जेवण करते, तू जेवण करत असेल तर मी भांडी घासेन। हे अशा रील संपूर्ण आता मुलं मुली बघत आहेत, आणि मग त्याचा एक फायदा तुम्हाला नक्की होईल की लग्न झाल्यानंतर नवरा भांडी घासणारा तरी मिळाला तरी भरपूर झालं, हे तेवढंच आपलं समाधान। आणि मुलांनी सुद्धा जेवण करणारी मुलगी भेटली हे आपले नशीब। का तर शिकल्यानंतर तुम्हाला चांगलं नोकरी, चांगलं पॅकेज भेटणारच आहे। आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या शांतपणे अभ्यास करून या 7 दिवसामध्ये, कारण तर आगाऊपणा फक्त कधी कुणी करू नका।